कुठे आले मी? बांधून कोणी ठेवलंय मला? काय प्रकार आहे हा सगळा? कोणी आहे का बाहेर? दार बाहेरून बंद आहे. कोणी आहे का बाहेर? हॅलो, कोणी आहे का बाहेर? प्लीज दार उघडा. कोणी आहे का इथे जवळपास? प्लीज हेल्प, हेल्प. कोणी आहे का आजूबाजूला? कोणी आहे का इथे? प्लीज वाचवा मला. प्लीज उघडा ना दार. बाबाराव खोत, माझी मुलगी मला परत हवी आहे. काय वाईट अवस्था झाली ना गावडे बहिणींची? अहो, पहिलं ऋषीला बाद केलं आणि आता ननीला गायब केलं. सरस्वती वहिनी, वहिनी प्लीज शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, नली गायब आहे हे वाईटच झालंय, पण आम्ही शोधू ना तिला. मी आणि वेद आहोत तुमच्या सोबत, नका काळजी करू. शोध काय घ्यायचाय? मला खात्री आहे नलिनी बाबारावांना माहितीये कुठे आहे ती, त्यांनीच लपवून ठेवलंय तिला. काकू असं का बोलताय तुम्ही? तूच होतास ना रे? तू होतास ना काल? तू होतास ना रात्री? काल रात्री दरोडेखोर आले आमच्या घरी तेव्हा तूच होतास ना? तूच वाचवलंस ना आम्हाला त्यांच्यापासून? सगळी नाटकं करत होतास. सांग ना, तुला माहिती असणार ना माझी नली कुठे आहे? नाही काकू. तू तुझ्या बाबांना समोर आण, त्यांना विचार. मला विचारू देत, बोलाव त्यांना. हे बघा, हे लागलंय त्याला, विचारा त्याला. विचारा ना कसं लागलं. हा पुरावा आहे. हे कसं लागलंय विचारा, विचारा ना. काल रात्री दरोडेखोर आले तेव्हा हा आमच्या सोबत होता. हे सगळं त्याच्या समोर घडलंय आणि आता नलिनी गायब होतीये. सांग ना. बाबाराव खोतानीच दरोडेखोर पाठवले होते आमचा जीव घ्यायला. कोणी आहे का इकडे? मला बाहेर काढा ना इथून. काय निर्मनुष्य जागा ही. कोणीच दिसत नाही आजूबाजूला. वाचवा. कोणी आहे का? दार उघडा ना प्लीज. बोलो तुझ्या बाबांना, आण माझ्या समोर. हळू हळू. आणि उगीच तमाशे कशाला करायचे? विहीण आहेस तू माझी. हे या सगळ्यांसमोर आत्ता लक्षात आलं? आणि नाती तू कधीपासून जोपासायला लागलीस ग? काल नलिनीला घराबाहेर काढलं तेव्हा आलीस तिला भेटायला? पण म्हणून नको ते आरोप करू नकोस. मी खोटं बोलत नाहीये, मी खरं तेच सांगतेय. काल आमच्यावर हल्ला करायला दरोडेखोर आले. हल्ला केला दरोडेखोरांनी, पण या सगळ्याच्या मागे कट कुणाचा होता? बाबारावांचा.
म्हणजे हल्ला दरोडेखोर करतात, पण या सगळ्याच्या मागे फक्त बाबाराव खोत आहेत. बाबाराव खोत, ये बाहेर. आता का लपून बसलायस? नाही नाही नाही, उगीच काहीतरी बोलू नकोस. सहन करणार नाही मी. उगीच खोतांची बदनामी करतेस. आणि काय ग, गावकऱ्यांना बोलावून काय सांगतेस? तुझी नलिनी खोतांची सून आहे, म्हणजे ती खोतच आहे, लक्षात ठेव. दरवेळी ही बाई वाड्यासमोर येऊन तमाशा करते. मी तमाशा करतेय? मी तमाशा करतेय? माझी मुलगी गेलीये, त्या बाबाराव खोतांनी कुठं ठेवलंय विचारा ना. बस झालं आता. काय बास झालं? वेद होता ना तिथं, त्याला विचारा ना, विचारा. दरोडेखोर आले होते ना हल्ला करायला, आमचा जीव घ्यायला, विचारा त्याला. आता जोपर्यंत माझी मुलगी माझ्या समोर येत नाही, तोपर्यंत इथून मी हलणारच नाही. काय चाललंय हे वेद? काय म्हणते सरस्वती? काल रात्री तू तिच्या घरी गेला होतास? हो आजी, मी गेलो होतो घरी, पण जेव्हा मी गेलो तो नली घरीच होती. नंतर कुठे गायब झाली मला खरंच काय माहिती नाहीये ग. अगं सरस्वती, ऐक माझं. नलिनी आमची सून आहे, आम्हीच कशाला आमच्या सुनेला लपवून ठेवू? उगाच भलते सलते आरोप करू नकोस. हो ना, उगाच खोतांना शिव्या घालायच्या. शांत हो, काहीतरी मार्ग निघेल. अरे मला कोणी पैसे देता का रे? पैसे, अरे मला कोणी पैसे देता का? अरे या गरीब बेवड्याला मदत करा रे. कोणीतरी आला. अरे देवा, सकाळपासून या बेवड्याच्या पोटात एक दारूचा थेंब नाही रे. हे जगननी इतका कसा रे निष्ठुर झालास तू? हा, इतकं लाचार केलंस मला. काका, काका, काका इकडे, इकडे. ओ काका इकडे या ना. इकडे, इकडे. मला मदत करा ना प्लीज. मला इथून बाहेर पडायचंय. स्त्री, काका इकडे, इकडे या ना काका प्लीज. काका मला बाहेर काढा ना. मी बायकोला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे जात नाही. काका मला मदत करा ना प्लीज. मी अडकले. मदत, मला इथून सोडवा ना काका प्लीज. मदत, मदत करणार. सावकाश, सावकाश. मला बाहेर काढा ना इथून प्लीज. मी अडकले इथे. मला बाहेर यायचंय. काढणार की, पण मला तुम्ही पैसे दिला तर बाहेर काढणार. काका माझ्याकडे ना आता पैसे नाहीयेत, पण मी बाहेर आले की तुम्हाला नक्की देते पैसे. विश्वास ठेवा माझ्यावर, नक्की देते. विश्वास? मी माझ्या स्वतःच्या बायकोवर सुद्धा विश्वास ठेवत नाही. प्लीज मी पाया पडते तुमच्या. मला बाहेर काढा ना इथून. पाया पडते. आशीर्वाद. ओ मला आशीर्वाद नकोय. बाहेर काढा इथून मला. दारू करतो की, त्याला किती वेळ लागतोय? पण मला दारू प्यायला पैसे दिला तर प्लीज बाहेर काढा ना काका. खोलतो दरवाजा, पण आय वॉन्ट मनी. नो मनी, गो घरी. मनी कमिंग इकडं, मग दरवाजा उघडीन, नाहीतर आज जा तिकडं. एक मिनिट थांबा. जाऊ नका, जाऊ नका. हे घ्या, ही बांगडी घ्या. बांगडी? ही बांगडी घ्या तुम्हाला. आता मला बाहेर काढा. दार उघडा पहिलं. ही दार उघडा. पण सोन्याच्या आहे ना? होय हो,
सोन्याचीच आहे. दार उघडा पहिलं. मुआ! हे देवा, खरा है ते. भगवान के घर अंधेर है पर देर नहीं है. मुआ! प्लीज आता दार उघडा ना. दार उघडा. 2 मिनिटं लगेच उघडतो. हो रे, उघडा ना दार. हा लगेच उघडतो. हो मॅडम, अहो कुलूप आहे. चावी टाका की बाहेर, लगेच उघडतो बघा. मी काय किल्ली आतमध्ये घेऊन बसले का हो काका? अहो मला सांगा, कुलूप लावून आतमध्ये तुम्ही गेलाच कसं आणि का गेला आणि कसं गेला? तिकडचं दगड उचला ना कुठचा तरी आणि हो फोडा हो ते हो कुलूप. हो मॅडम, मी काय दरोडखोर वाटलो का तुम्हाला कुलूप तोडायला? अट्टल जातीवंत बेवडा आहे, दरोडखोर नाही आम्ही. काका प्लीज असं नका करू. तो दार उघडा ना. मी तुम्हाला बांगडी दिली आहे ना. दार उघडा आता. सांगितलं ना तुम्हाला, मी काय कुलूप तोडायला दरोडखोर वाटलो? पेरी वाळू तर मडांच्या बनात ये ना, जवळ ये ना. काका प्लीज. काका. काका. कोणीतरी दार उघडा ना. प्लीज ना, बाहेर काढा मला. प्लीज कोणीतरी बाहेर काढा ना. शंभू महादेवा, माझ्या नलीला काही होऊ देऊ नकोस. ती जिथे असेल तिथे तिला सुखरूप ठेव. नलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. ऋषी, ए ऋषी, अरे तिकडे सरस्वती काकी. काय झालं? अरे सरस्वती काकी खोतांच्या वाड्यात राडा करतात आणि कोणाचं ऐकणा पण झाल्यात. वेच पण ऐकणात. बर चल चल लवकर. किती समजावलं ना तरी मी ऐकणार नाहीये. मी माझ्या मुलीला घेतल्याशिवाय इथं जाणारच नाहीये. बाबा रोखवताना बाहेर बोलवा. मला माझी नलिनी द्याव. मी तिला सांगितलं होतं या वाड्याशी कुठलंही नातं जोडू नकोस. आयुष्यभर तुला रडत बसावं लागेल. पण तिने ऐकलं नाही. मला जी भीती होती ना तेच झालं. घात झाला. माझी मुलगी गायब झाली. ओ दादा, तुम्ही तरी सांगा ना माझ्या मुलगीला परत द्यायला. वहिनी, इथं दंगा करून का उपयोग? सरळ तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. 1 मिनिट, गप्पा बसायचं. आता खोतानी काय करायचं तुम्ही सांगणार का मला? आणि तुम्ही काय सगळे तमाशा बघत बसलाय? चला निघा आपल्या कामाला. काकू, मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो, नलीच्या जीवाला काही बरं वाईट झालेलं नाहीये. ती जे काही चुकीचं वागली ना त्याचा तिला पश्चाताप होत असणार, म्हणून तोंड लपून बसले असणार. ती चिठ्ठी सापडली ना म्हणून तुमच्या मुलांचा डाव उघडकीस आला. काय म्हणालास? काय म्हणालास रे? माझी मुलं खोटं बोलू शकत नाही आणि नली तर असं वागणारच नाही. एक सांगून ठेवते, या सगळ्यात माझ्या मुलीच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर अख्खा रान पेटवेन मी. आई, आणि तुला तर जिवंत सोडणारच नाही. आई, चल इथून. का ऋषी, नली आली. नली ती येईल. तू चल आधी. ऋषी नाही, तू आधी मला सांग. नली आली ऋषी.
ऋषी यांनीच लपवून ठेवलंय नलीला. ऋषी सांग ना त्यांना नलीला द्यायला, या बाबाराव खोतांनीच. तुला माहित नाहीये ऋषी, आयुष्यभर चढलंय या लोकांनी मला. सरस्वती वहिनी, वहिनी तुम्ही शांत व्हा. मला शांत व्हायला सांगतो शंकर. वहिनी तुम्ही शांत व्हा, नलीला काही होणार नाही. मला माझी नलिनी हवी आहे. मला माहितीये बाबाराव खोतानीच अहो आम्ही शोधू तिला, तुम्ही नका काळजी करू. ऋषी येईल घरी, तू चल घरी. ऋषीना घेऊन जा. चल आधी, चल घरी, चेंडू चल जा. घरी. मला माझी मुलगी हवी आहे, ऋषी. याच्या आतमध्ये. नली गायब झाली. तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर? आई नको, आई नको ना प्लीज. तो लांब ठेव बाम, तो बाम लांब ठेव. नाही मदत, नाही मी नाही मला तो बाम नाही. आई मी नाही. माझ्या समोर नाही मदर, तो लांब ठेव. लांब ठेव. काय चल ये, लांब मुकाट्याने ये माझ्या समोर. नाही नको ना मदर ऐक ना, नको ना मदर. मी खूप घाणेरडा बाम आहे का तो, नको ना लाव प्लीज ऐक ना. आई ऐक ना, नको ना. आई ऐक ना, नको ना. आता खरं बोलशील तू. बोल, चल नाटक नको करू, चल. आता कसं सांगू तुझी शपथ. चल. आमची शपथ, मी नलीला नाही गायब केलंय. खरं सांगतोयस? खरंच सांगतोय आई. बघ, हे बघ सत्य आहे. मग तू गायब नाही केलंस तर कोणी गायब केलं? मला काय माहित. अच्छा, म्हणजे कामाचं निमित्त काढून हे जे घराबाहेर लवकर पडले त्यांनीच ही कामगिरी केलेली दिसते. ते घातपात तर होणार नाही ना नलिनी बरोबर? बेटा, अगं बेटा, तू का रडतेस? काय होणार आहे रडून? नको ना रडूस. अगं काही होणार नाहीये आपल्या नलीला, काही होणार नाहीये. तर सगळे मिळून प्रार्थना करूया ना. असे वेडेवाकडे विचार नको आणूस मनात. बेटा, काही होणार नाही का आपल्या नलीला. एक काम करतो मी, माझ्या ओळखीचे ज्योतिषी आहेत, त्यांना जाऊन भेटतो, त्यांना विचारतो की आमची नली कुठल्या संकटात तर सापडली नाहीये ना, तिला काही त्रास तर होत नाहीये ना कुठे. मी विचारतो. बेटा, तू नको ना काळजी करूस, नको ना रडूस, थांबव ना रडणं. काही होणार नाहीये, नको ना रडूस तू. बेटा ऐक ना. बरं झालं तुम्ही आला. शंकर, आई तुम्हीच काय ते सांगा हिला. रडते थांबतच नाहीये, रडायची चालूच आहे. बेटा उठ. सांग. मिठा, अगं जरा धीर धर. रडू नकोस, रडू नकोस. मी समजू शकते, नलिनी हरवली, गायब झाली, याचा तुला खूप त्रास होतोय. पण दुःखाला आवर घाल. नलिनीला काहीही होणार नाही. रडू नकोस आणि काळजी करू नकोस. हा, विठा वहिनी, हे बघा, मान्य आहे जे झालं ते सगळं भयानक आहे, पण आपण तिला शोधायचा प्रयत्न करूया ना. सापडेल ती. हो, असं खचून कसं चालेल? भिकाजी, हिला आत खोलीत घेऊन जा. पाणी दे प्यायला. शांत पडू दे जरा. नको बोलूस. जा जा बाळा, जा. काय नाही होणार, काय नाही. आज चल, शांत. विषवृक्षाला अमृताची फळं लागणं कठीण, तसं राक्षसाकडून सत्कर्म घडणं कठीण. काय म्हणायचंय तुला?
खूप काही, पण कोंडमारा होतोय, शंकर, अतिरेक होतोय, सगळ्याचा अतिरेक होतोय. आई, सरस्वती वहिनींची बोलण्याची पद्धत जरी चुकीची असली ना, तरी त्या चुकीचं बोलत नव्हत्या. दादाचे प्रताप तुला आणि मला लपलेले नाहीयेत. संशयाची सुई त्याच्यावर येणार हे उघडच आहे, पण त्याच्या वागण्याचा ना राग येतोय मला, त्रास होतोय मला, त्रास होतोय. तर गप्प बसावं लागतंय, गप्प बसावं लागतंय, गप्प बसावं लागतंय. किती गप्प बसायचं आई, किती गप्प बसायचं सांग ना. या सगळ्यात माझ्या मुलीच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना, तर अख्खा रान पेटवेन मी, आणि तुला तर जिवंत सोडणारच नाही. वेद, काय विचार करतोस का रे? नली गायब झाली, तिचं काही. अरे वा, म्हणजे चेहऱ्यावर द्वेष आणि मनात प्रेम. हे बघ काका, नाही, काही बोलू नकोस. तुझी घालमेल चांगली समजते मला. मग काय करावं मी आता? मी तुम्हाला विचारतोस. हे बघ काका, माझी मनस्थिती सध्या खूप विचित्र आहे. मग त्याचं भांडवल करून रडत बसणार आहे? जसं दुबळी माणसं रडत बसतात, वाट बघत बसतात, कुणीतरी येईल, अश्रू पुसेल, दया दाखवेल. माझी नाहीये तशी अपेक्षा काही. मग आता तरी का करतोयस? नाहीये ना, मग चांगलंच आहे. असं हताश होऊन बसणं योग्य वाटतं का तुला? ए वेद, तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध वागतोयस तू. हे बघ, मला नाहीच असं वाटत. मी जे वागतोय ते बरोबर वागतोय. शक्य. ते म्हणतात ना, आपण इतरांना चेहऱ्याने ओळखतो, पण स्वतःचा चेहरा आरशात बघून ओळख पटवून घ्यावी लागते. असं नव्हतास तू वेद. असं क्षणात निर्णय घ्यायचा असतो. एवढा निराश वेद मी आयुष्यात बघितलेला नाहीये. अरे इथं बसून सापडणार आहे का नली? मलाही तेच वाटतंय की. अरे काय तेच वाटतंय? त्यापेक्षा पावलं उचल. हे बघ, आपल्याला नलीला शोधून काढावंच लागेल, नाहीतर गावाला वाटेल की तूच तिला गायब केलायस.